नमस्कार मित्रांनो, आपल्या 45 मराठी चॅनलवरती सर्व प्रिय दर्शकांचे स्वागत आहे. तर आज आपण बघतोय "तू ही रे माझा मितवा" या मराठी मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी नवीन आलेल्या मंडळींनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून पुढील व्हिडिओ लवकरात लवकर मिळवण्यासाठी तयार व्हा. तर मित्रांनो, अर्णव आणि अविनाशने खूप मोठी प्लॅनिंग करून राकेशला कसं तरी अडकवलेलं आहे. आणि आता त्यातून बाहेर पडण्यासाठी हा राकेश म्हणजेच जो बहरूपिया आहे राजेश, तो यातून बाहेर पडण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करतोय. तो पुन्हा एकदा अर्णवला ब्लॅकमेल करेल का? की पुन्हा कोणाच्या तरी जीवावर उठेल? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या भागात मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तर बघा, चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया. अविनाश अर्णवला विचारत असतो, "काय रे, ईश्वरीचा फोन आला नाही का?" त्याच्यावरती अर्णव म्हणतो, "नाही आला." अर्णवसुद्धा ईश्वरीच्या फोन कॉलचीच वाट बघत असतो. पण थोड्या वेळाने त्याच्या मोबाईलचा मेसेज वाचतो. त्याला असं वाटतं की खरंच ईश्वरीचा मेसेज असावा. त्याला आनंद होतो. मेसेज बघतो तर कोणतरी अननोन नंबरवरून त्याला मेसेज करत असतो. अविनाशही अर्णवच्या बाजूला उभा असतो आणि त्यानेही हा मेसेज पाहिलेला असतो. आता हा अर्णव मेसेज बघा कसा वाचतो. "अर्णव सर, मला उद्या सकाळी लवकर तुम्हाला भेटायचं आहे. मला भेटायला याल का?" इथे आता अर्णवला प्रश्न पडतो, अविनाशला प्रश्न पडतो की हा नंबर आहे कोणाचा आणि कोणाला मला भेटायचं आहे. त्यामध्ये असंही लिहिलेलं असतं की प्लीज एकटे या आणि आपल्याला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे मागच्या वेळेस जे घडलं ते परत घडणार नाही. असे प्रिकॉशन्स देखील त्या मेसेजमध्ये दिलेले असतात. आणि सकाळी 9चं टायमिंग दिलेलं असतं भेटीचं. त्या मेसेजमध्ये पुढे असंही लिहिलेलं असतं की आत्ता माझ्या या नंबरवर मेसेज करू नका पुन्हा, कारण बाबा माझ्यावर आता नजर ठेवून आहेत. कदाचित ते माझ्यावर संशय घेतील. मेसेजच्या शेवटी मिस इंदौर म्हणून त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं. अविनाश आणि अर्णवला हा मेसेज वाचून थोडंसं बरं वाटतं, कारण त्यांना आत्ता तरी असं वाटतं की हा मेसेज मिस इंदौरने म्हणजेच ईश्वरीने केलेला आहे. आता अर्णव म्हणतो, "राजेश, तुझा आता खेळ खल्लास झालाय. आता तुझा खरा चेहरा ईश्वरीला कळणारच." आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवलं जातं की हा मेसेज ईश्वरीने केलेलाच नसतो. हा मेसेज केलेला असतो या बहरूपिया राजेशने, जो राकेश बनून यांच्या घरात त्यांचा जावई बनून वावरत असतो. ईश्वरीला फसवण्यासाठी राकेश नावाचा वापर करतोय. तर खरंच अर्णव आणि अविनाश आता राजेशच्या म्हणजे या राकेशच्या जाळ्यात अडकतील का? चला तर मग आजची ही खबरबात अशीच व्हिडिओमध्ये पाहत बसू. आपल्याला नक्की कळेल की आता या अटीतटीच्या घमासानामध्ये राकेश की अर्णव कोण ठरतंय वरचढ. आता खोटा फोन कॉल केल्यानंतर इकडे राकेश स्वतःशीच म्हणत असतो, "हा मेसेज पाहून तू फसलास रे अर्णव. मी तुला आधीच म्हणालो होतो ना, जसं चाललंय तसं चालू द्यायचं होतंस. पण तुला हौस आहेच ना हिरोगिरी करायची सतत. मग माझ्यातलं विनल मी कसा काय मागे ठेवू?" अर्णव राजे शिर्के, तुझ्या आयुष्यातला उद्याचा दिवस हा खूप वाईट असेल, असं म्हणत राकेश इकडे स्वतःशीच पुढची प्लॅनिंग करत जल्लोष करत असतो. राकेश आता मोठमोठ्याने हसू लागतो, रावणासारखं. या सगळ्या प्लॅनिंगनंतर राकेशला असं वाटू लागतं की आता खरा अर्णव शिर्के या जगात नसेल आणि त्याची जागा मी घेईल. घरी ईश्वरी विचारात असते अर्णवसोबत घालवलेल्या त्या क्षणांच्या. खरं तर अर्णवला मिस करत असते. ईश्वरीची ताई तिच्या बाजूला येऊन बसते. त्याच्यावर ईश्वरी म्हणत असते, "ताई, मला माहीत आहे तू आईबाबांसमोर माझ्याशी जरी गोड बोलत असशील ना, तरी तुझ्यावर जो माझ्यामुळे वाईट परिणाम झालेला आहे ना, त्याचा राग तुझ्या मनात अजूनही आहे." त्याच्यावर ईश्वरीची ताई म्हणते, "ईश्वरी, तसं नाही, पण मीच हा विचार करून आता स्वतःला दोषी समजत आहे. अर्णव सर आणि तू एकत्र येणं कदाचित शक्य नसेल. आता जे चाललंय तसंच चालू द्यायला हवं." असं म्हणत ईश्वरीची ताईच ईश्वरीला आता सॉरी म्हणते. पुढे ईश्वरीची ताई म्हणते की "मी आकाश सरांना फोन केला होता की अर्णव सर आणि बाबांचे जे काही झालंय, त्यांच्या घरातल्यांना खूप त्रास झालेला आहे, वाईट वाटलेलं आहे." ईश्वरी उत्तर देताना म्हणते, वाईट तर वाटेलच ना ताई, पण अर्णव सर तरी कुठे शांत असतात. त्यांचासुद्धा रागावर कधी काबू नसतो. कदाचित ते बोलत नसतील, पण त्यांच्या वागण्यातून त्यांचा राग दिसतच असतो. आणि मग हे असले गैरसमज होतात." पुढे ईश्वरीची ताई म्हणते, "ईशू, तुला मी एक सांगते. मला नाही वाटत की अर्णव सर हे सगळं विसरतील." ईश्वरी पण आपलं ताईकडे मत व्यक्त करते. म्हणते, "ताई, तू बघितलंस ना, अचानक या छोट्याशा गोष्टीमुळे गोष्टी कुठल्या कुठे जाऊन पोहोचलेल्या आहेत. सगळंच एकदम अजीब घडायला लागलंय." पण आता ईश्वरीची ताई ईश्वरीशी आता पुन्हा एकदा मैत्री करायला तयार असते. "आपल्याला या गोष्टीचा आनंद साजरा करायलाच हवा ना ईशू, आपल्या या बट्टीचा. दोघे आता आनंदात असतात."
आणि एकमेकींना घट्ट मिठी मारतात. मित्रांनो, आता बघा इकडे राजेशने खूप मोठा डाव आखलेला असतो. स्वतःसारखं दिसणारा त्यांनी दुसरा माणूस तिथे हॉटेलमध्ये बंगलोरला उभा केलेला असतो आणि तिकडचं कामकाज त्याला बघायला लावलेलं असतं. त्याच्या नावाचं खोटं आयडी, खोटं ओळखपत्र त्याच्याजवळ देऊन स्वतःचं नाव आणि मात्र फोटो त्या माणसाचा अशा प्रकारे त्याने व्यवस्था केलेली असते. आणि तो माणूस जेव्हा या राजेशला विचारतो, की "तुम्ही कुठे जाणार?" तर हा म्हणतो, "मी जाणार मुंबईला, घरी माझ्या." तो माणूस आता संशय व्यक्त करतो, "अहो साहेब, तुम्ही मला इथे तुमच्या नावाने ठेवताय खरं, पण तुम्ही तिकडे जाऊन खून वगैरे केलात तर? मला फुकटचं जेलमध्ये जायचं नाही." राजेश जोराचा उठून त्याच्या जवळ जातो आणि मोठ्याने बोलतो, की "काय रे, धंद्यामध्ये नवीन आहेस का तू? इतके पैसे मोजलेत मी. आता बाकीचे फालतू प्रश्न करायचे नाहीत. जे सांगितलंय तसंच करायचं." हा राजेश आता चिडून त्या माणसावर त्याला सांगतो, "खरा राजेश भोसले वाटला पाहिजेस हां तू. मीच इथे बंगलोरला आहे असं दाखवायचं आहेस तुला. माझी ॲक्टिंग नीटच झाली पाहिजे." खरं तर राजेश त्या माणसाला समजावत नसतो, तर त्याला जबरदस्तीने जसं काही हे करायला भाग पाडत असतो. खरं तर त्या माणसाने विचारलेल्या प्रश्नानंतर राजेश थोडासा नाराज होऊन जातो. त्यालाही असं वाटू लागतं कदाचित काही गडबड तर होणार नाही ना. पण थोड्या वेळाने तो शांत होतो आणि बाजूला असलेली बिअरची बाटली घेऊन तो स्वतः आनंद साजरा करायला लागतो एकटाच. म्हणतो, "अर्णवच्याच पैशाने त्याला अडकवण्याची सोय केलेली आहे मी." पुढे राजेश बघा कसा म्हणतो, "मानलं तुम्हाला राजेश भोसले. आपण तर गुंडांच्या शाळेत शिकलोय आणि हा अर्णव बिझनेसमॅनच्या शाळेत शिकलाय." घरी अर्णवच्या वडिलांनी सगळी खबर काढलेली असते. अविनाश अर्णवला सांगत असतो, की "राजेश तिकडेच आहे, हॉटेलमध्ये बंगलोरला बसलेला आहे, दारू ढोसत." तर याच्यावर अर्णव आपली प्रतिक्रिया देताना म्हणतो, की "राहू द्यात त्याला, तिथेच बसू द्यात." तसाही तो राजेश तिकडे काही वकिलाला जाऊन भेटणार नव्हता. मला माहीत होतं, म्हणून मी वकिलाची आधीच सोय करून ठेवलेली आहे. म्हणून त्याला काय करायचंय, काय राडा घालायचाय तो घालू द्यात तिकडे. अर्णव मात्र इकडे निश्चिंत असतो. पण आता या दोघांना माहीत नाही, की त्या राजेशने इकडे मुंबईला घरी परत येण्याची सोय कशी केलेली आहे. राजेशच्या त्या प्लॅनबद्दल अर्णव आणि अविनाशला काही खबर मिळेल का त्यांच्या खबरीकडून? पाहण्यासारखं आहे. तर खरंच मित्रांनो, अर्णव आता अविनाशकडे हेच सांगत असतो, की तो राजेश त्या हॉटेलमधून बाहेर पडत आहे की नाही, या सगळ्यावर नजर ठेवायला हवी आपल्या माणसांनी. खरं तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणत होतो, की अर्णवचे वडील अविनाश आहेत, पण तसं नाही. ते त्याचे मामा आहेत. तो मामा म्हणतोय, तर कशाप्रकारे मामा आता भाच्याची साथ देतोय, त्याला या संकटातून बाहेर काढतोय, आपल्याला येणाऱ्या काही भागात हे पाहायला मिळणार आहे. इथे सुद्धा बघा अर्णव मामाचे, अविनाशचे आभार मानत असतो. "थँक यू सो मच मामा. हे सगळं मी तुझ्यामुळे करू शकलो. तुझ्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. मला तुझा आधार आहे." मामा म्हणत असतात, की "अर्णव हे बघ, आता ईश्वरी तुला भेटणार आहे ना, तर भेटल्यानंतर मनात जे काही आहे ते सगळं तिला सांगून टाक खरं-खरं." तर अर्णव थोडासा विचार करतो, लाजतो आणि काही न बोलताच गाडीमध्ये जाऊन बसतो. राजेशने अर्णवच्या गाडीसारखी गाडीची सुद्धा सोय केलेली असते. नंबर प्लेटची स्टाईल पण तशीच अर्णवच्या गाडीसारखीच. ती माणसं म्हणू लागतात, "साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो फोटो पाठवला होतात ना, अगदी त्या फोटोला मॅच करून मी गाडी शोधलेली आहे. अगदी गाडीचा मालकसुद्धा आता ओळखू शकणार नाही." राजेश त्या माणसांना शाबासकी देतो आणि म्हणतो, "पुढील कामंसुद्धा आपल्या प्लॅनप्रमाणेच झाली पाहिजेत." ती माणसं राजेश आदेश स्वीकारतात आणि निघून जातात. आता तिघी मायलेकी बसून हॉलमध्ये चहा पीत असतात आणि ईश्वरी आईला म्हणते, "आई, अद्रकवाली चाय खूप छान झालेली आहे." आई ईश्वरीला विचारते, की "काय गं, आज डोळे तुझे पेंगलेले दिसतायत, झोप वगैरे झाली नाही का?" तर ईश्वरी म्हणते, "आई तसं नाही, पण माहीत नाही काय, मला अस्वस्थ वाटत असतं नेहमी आत्तापासून." तर तिची आई विचारते, की "काय वाटतंय नेमकं तुला?" तर ईश्वरी सांगते, की "असं वाटतंय की मनावर कसलं तरी दडपण आहे. असं काहीतरी आहे, घडतंय जे मला नीट समजत नाही, कळत नाही." ईश्वरीलाही आता मनातून भनक लागलेली असते, की आता अर्णवच्या बाबतीत काहीतरी वाईट घडत आहे आणि राकेश कसा वागत आहे, याचा थोडा-थोडा अंदाज बहुतेक ईश्वरीला येऊ लागलेला आहे. आपल्यापासून काहीतरी लपवलं जातंय असं नेहमीच मला वाटतं. आपल्या आईशी बोलताना ईश्वरी सगळ्या मनातल्या लपलेल्या, दडलेल्या भावना बाहेर काढते. ईश्वरीला पुन्हा एकदा रात्रीचं स्वप्न पडलेलं असतं. त्या स्वप्नाबद्दल ती आईला आणि आपल्या ताईला सांगते, की "काहीतरी सावली मला करेल असं मला वाटलं." ती स्वप्नातली सावली भयंकर असल्याचं ईश्वरी आपल्या घरच्यांना सांगते. तर ईश्वरीच्या आईचं असं म्हणणं असतं, की ईश्वरीला दृष्ट लागलेली आहे, म्हणून ती दृष्ट काढण्याचा विचार करते. त्याच्यावरती ईश्वरी म्हणते, "तुझं काहीतरी आपलं भलतंच असतं." तर आता अर्णवला ज्या प्रकारे मेसेज आलेला असतो, तिथे तो त्या पत्त्यावर येऊन थांबतो. ईश्वरीची वाट बघत बसतो. ते ठिकाणही काही संशयास्पद असतं आणि आता अर्णवलाही संशय येतो, की मिस इंदोरने अशा ठिकाणी बोलवण्याचं कारण काय असेल? त्यांनी असं ठिकाण का निवडलं असेल? अर्णव
ठरलेल्या वेळेपेक्षा 10 मिनिटे आधीच तिथे पोहोचलेला असतो आणि तो विचार करू लागतो की मिस इंदौरला इथे येण्यासाठी आणखीन वेळ आहे. तेवढ्यात अर्णवचा फोन कॉल वाजतो. तो मामाने केलेला असतो, अविनाश मामाने. तो मामा त्याला सांगत असतो की अजून तरी राजेश त्या हॉटेलमधून बाहेर पडलेला नाही अर्णव. आणि जेव्हा तो राजेश बाहेर पडेल ना, की त्या आपला माणूस तिथे आहे, तो लगेच सांगेल आपल्याला. अर्णवलाही असं वाटू लागतं अविनाशप्रमाणेच, की आपला प्लॅन व्यवस्थितपणे रन होत आहे. फक्त इतकंच म्हणणं असतं. की एकदा का मिस इंदोरला त्या राजेशबद्दलचं सत्य सांगितलं ना, की मग तो राजेश इकडे आला तरी चालेल. आपल्याला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. कारण तोपर्यंत ईश्वरी सावध झालेली असेल. अविनाशलाही तेच वाटतं आणि तो अर्णवचं म्हणणं मान्य करत म्हणतो, "एकदाची का आपला हा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे बाबा." इकडे राजेश स्वतःशीच बोलतो, की "बिचारा हा अर्णव माझ्या इंदुरी जिलेबीची वाट बघत बसलाय वाटतं तिकडे एकटाच. आणि ती जागा इतकी भयानक आहे ना, की हा अर्णव तिथे आहे याची साक्षी द्यायला पण कोणी सापडणार नाही." राजेश विचार करत असतो, की आणखीन थोडा वेळ या साहेबांना वाट पाहायला लावायला पाहिजे आणि परत एकदा फेक मेसेज राजेशने अर्णवला पाठवलेला असतो. ईश्वरीचा मेसेज म्हणून. आता मात्र अर्णव विचार करू लागतो, की मिस इंदोरला इथे येण्यासाठी इतका वेळ का लागत आहे? अर्णवला मेसेज पोहोचलेला असतो, जो राजेशने टाईप केलेला असतो, की "सर, मला येण्यासाठी थोडा उशीर होत आहे. प्लीज तुम्ही तिथेच थांबा, कुठे जाऊ नका." तर या राजेशने पूर्ण तयारी केलेली असते अर्णवचा ॲक्सिडेंट घडवून आणण्याची. आता इथे तो म्हणतो, अर्णवचीच कार आहे आणि अर्णवचाच ब्लेझर घातलेला आहे. पण ॲक्सिडेंट करणारा मात्र मी आहे आणि नाव मात्र अर्णववर येणार. आता अर्णवला भल्या मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये अडकवण्याचा प्लॅन दिसतोय बहुतेक या राजेशचा. आत्ता राजेशला फोन येतो त्याच्या माणसांचा. "ऑल सेट का?" असं म्हणून त्यांना तो विचारपूस करतो आणि त्याच्यापुढे त्यांना काम लावतो, की आजच्या पुढे तुमचं काम व्यवस्थित पार पडलं पाहिजे. एकही व्हिडिओ रेकॉर्डिंग मिस झाली नाही पाहिजे. कार आणि कारचा नंबर सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे. फक्त मी अंगात घातलेला ब्लेझर दिसला पाहिजे, चेहरा नको. अशा सूचना आता राजेश आपल्या माणसांना देतो, जेणेकरून सगळं काही अर्णवच्या बाजूने ॲक्सिडेंटचा घातपात झालेला घडलेला आहे, तो त्याच्या बाजूने झुकावा आणि त्याला अडकवण्यात यश मिळावं. अर्णव तिकडे त्या ठिकाणावर अजूनही वाट बघत असतो ईश्वरीची. पण ईश्वरीला या सगळ्याचा काही थांगपत्ता नसतो. सगळं रचलेलं असतं राजेशने आणि आता तो राजेश स्वतः म्हणतो बघा कसा, की "अर्णव राजे शिर्के, तुम्ही माझं स्वप्न पूर्ण होऊ दिलत नाहीत ना. माझं सत्य समोर आणता-आणता आज तुमची पूर्ण वाट लागून जाणार आहे. कारण जगाला जे दिसत असतं तेच फक्त सत्य असतं आणि जगाला फक्त एकच सत्य दिसेल. ग्रेट ASR जगासमोर आज विलेन ठरेल आणि कोणाचं मरण कुठे लिहिलंय काही सांगता येत नाही. बिझनेसमॅन राजेश शिर्के अर्णव आज कोणाला उडवणार बरं?" असं मत व्यक्त करत राजेशची स्वतःशीच बडबड चालू असते. मला जो संशय होता मित्रांनो, तेच घडतंय. आता हा राकेश म्हणजे राजेश इंदौरच्या वडिलांना म्हणजे ईश्वरीच्या वडिलांना उडवण्याचा प्लॅन करत आहे आणि त्याचा आळ मात्र तो आता अर्णववर देणार आणि पुन्हा अर्णवला सगळे दोषी समजणार आणि तो ईश्वरीपासून दुरावला जाणार. ईश्वरीलाही असंच वाटणार, की अर्णवनेच तिच्या वडिलांना उडवलेलं आहे. राकेशने खूप मोठी खेळी खेळलेली आहे इथे. राजेश अगदी हसत म्हणत असतो, "सॉरी सासरी बुवा, आज मात्र तुम्हाला मरावं लागणार." ठरल्याप्रमाणे राजेशने आपल्या प्लॅनिंगला सुरुवात केलेली असते आणि अर्णव मात्र अजूनही इकडे ईश्वरीची वाट बघत असतो. सेम गाडी, सेम ब्लेझर आणि ॲक्सिडेंट होताना व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी राजेशने ठेवलेली माणसं. आता हे सगळं बहुतेक अर्णवच्या विरोधात जाणार. आता येणारे काही भाग आपल्याला सांगून जातील, की अर्णव या सगळ्याला कशी उत्तरं देतोय. एकटा लढतोय, की ईश्वरीची सुद्धा त्याला साथ मिळते. तिकडे मामा अविनाश त्याच्यासोबत आहेच, पण आता तरी या कंडिशनला राजेश जे काही डावपेच खेळत आहे, ते अगदीच माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. मालिकेने अगदीच वरचा टप्पा गाठलेला आहे. घरी ईश्वरी प्रार्थना करत असते तर देवासमोरचा दिवा पण विझतो आणि तिकडे राजेशला ईश्वरीचे वडील दिसतात. आता तो त्यांच्या अंगावर गाडी घालण्यासाठी तयार असतो. ईश्वरीचे वडील रस्त्यावरून चालत असतात आणि त्यांच्यासमोर राजेशही तसाच गाडी घेऊन पुढे उभा असतो. थोड्या अंतरावर तो राजेश यांना व्यवस्थित नीट असं लक्ष केंद्रित करून बघत असतो. तितक्यात ईश्वरीचा आपल्या बाबांना फोन जातो. "बाबा तुम्ही ठीक आहात ना? कुठे आहात?" असे प्रश्न तिचे असतात. तर तिचे वडील तिला सांगतात, "हो मी भाजी मंडईत आहे. भाजी घ्यायला आलो होतो. आता घरीच निघालोय." आणि काय झालंय वगैरे ते विचारू लागतात. कारण ईश्वरीचा आवाज थोडासा खचल्यासारखा वाटू लागतो आणि म्हणूनच तिच्या वडिलांना संशय येतो, की ईश्वरी बहुतेक घाबरलेली आहे आणि तिला काहीतरी धास्ती लागून राहिलेली आहे. पण ती देवासमोरचा दिवा वगैरे विझलेलं आत्ता तरी बाबांना सांगत नाही. म्हणून ती उडवाउडवीचं उत्तर देत म्हणते, "काही नाही बाबा, मला फक्त तुम्हाला पाहावंसं वाटत होतं म्हणून मी फोन केला." तर बाबा म्हणत असतात, "हो रस्त्यातच आहे मी, येतोच, आलोच."
तेवढ्यात आता राजेशने खूप भरधाव वेगाने गाडी आपली चालू केलेली असते ईश्वरीच्या वडिलांच्या अंगावर घालण्यासाठी आणि तो ठरल्याप्रमाणे माणूस देखील आता व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो राजेशचा चेहरा न घेता. अगदी ब्लेझर आणि फक्त गाडी आणि गाडीचा नंबरच दिसला पाहिजे अशा अँगलने व्हिडिओ शूट केला जातो. आणि बराच वेळ ईश्वरीचे वडील तिथे रस्त्यात उभे असतात. त्यांना समोरून येताना ती गाडीसुद्धा दिसते पण ते काही रस्त्यातून हलत नाहीत. आता हा मालिकेचा कसला शूट केलेला सीन आहे काही कळत नाही. पण आता तरी राजेशची गाडी ईश्वरीच्या वडिलांना धडकलेली दिसते. ईश्वरीच्या वडिलांच्या पायावर जोराची धडक बसल्यानंतर ते खाली कोसळतात, मोठ्याने ओरडतात आणि त्यांची हाक आता फोन चालू होता त्याच्यामुळे ईश्वरीला देखील जाते. त्यांच्या हातात असलेली भाजी वगैरे सगळी रस्त्यावर पडते. इकडे ईश्वरी फोनवर हाका मारू लागते, बाबा बाबा हॅलो काय झालं. तर आता फोनवर ऐकण्याच्या मनस्थितीत ईश्वरीचे वडील नसतात कारण ते आता धडक बसल्याने जोराची त्यांना चक्कर आलेली असते. बहुतेक ते बेशुद्धही झालेले असतात. नागरिकांची धावपळ होते. त्या माणसाने व्हिडिओ शूट देखील केलेला असतो आणि राजेश मात्र ईश्वरीच्या वडिलांना उडवून निघून गेलेला असतो. आता ईश्वरी तशीच आपल्या हातात फोन घेऊन लगेच बाबा रस्त्यात असतात भाजी मंडईत त्या दिशेने धावत सुटते. इकडे अर्णवला काळजी लागून राहिलेली असते. त्याने अविनाश मामाला फोन केलेला असतो. तो सगळा प्रकार सांगतो. मामा अजूनही ईश्वरी इथे पोहोचलेली नाही. तिचा मेसेज वगैरे आलेला तो अविनाशला सांगून देतो. पण हे ऐकल्यानंतर अविनाशलाही तिकडे आश्चर्य वाटतं की अजून कशी ईश्वरी तिथे पोहोचली नाही. अर्णव म्हणत असतो, मामा हे बघ आता माझा धीर सुटत चाललेला आहे. मला आणखीन वाट पाहायची नाही. बहुतेक आता अर्णव चिडलेला असतो आणि अविनाश त्याला शांत राहण्याचं आवाहन करतो. आपण सुद्धा तिची परिस्थिती समजून घ्यायला हवी असे अविनाशचे समजूतदार शब्द आता अर्णवला शांत करण्याचं काम करत असतात. अविनाश अंदाज लावतो की अर्णव बहुतेक तू दिलेलं पत्र तिथे ईश्वरीच्या घरी कळलेलं असावं आणि घरी काहीतरी वादाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर आणि समजा घरी सांगितलंच नसेल आणि तिला बाहेर पडणं शक्यच झालं नसेल. अशी कितीतरी कारणं असू शकतात रे अर्णव. तू थोडा धीर धर, वाट बघ येईल ती. पण अर्णव खूप हुशार असतो. जितका रागीट असतो तितकाच संयमीही असतो आणि पुढचा विचार करण्याचा दृष्टिकोन त्याचा खूप मजबूत असतो. तो अविनाश मामाला म्हणतो, मामा तू म्हणतोयस तसं काही असेल तर तिच्या घरी जाऊन पाहायला हवं. आपण इथे वाट बघून काही होणार नाही. ईश्वरीच्या वडिलांना जबरदस्त मार बसलेला असतो. त्यांच्या डोक्यातून भरघोस रक्त वाहत असतं आणि तो राजेशचा शूट करणारा माणूस मात्र इथे ॲक्सिडेंटच्या ठिकाणी ईश्वरीच्या वडिलांची ही अवस्था बघून हसत असतो. त्याचं काम फक्त व्हिडिओ शूट करणं होतं आणि त्याचं ते ध्येय साध्य झाल्यानंतर त्याला मात्र कोणाची पर्वा नसते. एका जीवाला त्रास होत आहे हे त्याच्या लक्षात येत नाही आणि तिथे जमा झालेली पब्लिकसुद्धा कोणीही ईश्वरीच्या वडिलांच्या मदतीला म्हणजे त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी पुढाकार घेत नाही. ही परिस्थिती ईश्वरीच्या वडिलांच्या जीवावर बेतते की काय आता आपल्याला पुढील भागातच बघायला मिळेल आणि या सगळ्याचे पडसाद कशाप्रकारे अर्णवच्या आणि अविनाशच्या या संयमी स्वभावावर दिसतात हे कळेलच. ही होती आजची 12 ऑगस्ट 2025ची रिव्ह्यू अपडेट. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेतील तुम्हाला पडणारे प्रश्न कमेंटद्वारे आम्हाला नक्की विचारत जा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत जा. सबस्क्राईब करून चॅनलला जोडले जा पुढील रिव्ह्यू अपडेट्स मिळवण्यासाठी. धन्यवाद.